नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. क्वेश्चन अनालिसिस सिरीजमध्ये आजचा हा आपला 23वा पार्ट आपण घेऊन आलेलो आहे. बघा, यामध्ये अगोदर आपण करंट अफेअर आणि नंतर GS-GKचे क्वेश्चन घेणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण व जलविद्युत प्रकल्प उभारण्यास कोणत्या देशाने मंजुरी दिली आहे? तर बघा, आता नुकतीच ही ची न्यूज आहे की ब्रह्मपुत्रा नदीवर एक धरण उभारायचं आहे आणि जलविद्युत प्रकल्प तयार करायचा आहे. तर ह्या ब्रह्मपुत्रा नदीवर अशा प्रकारे धरण उभारण्यास चीन या देशाने परमिशन दिलेली आहे. म्हणजेच आपलं 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर तिबेटमध्ये सर्वात मोठे धरण उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आणि हा प्रकल्प जलविद्युत निर्मितीसाठी तसंच तो देशाची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणार आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणता देश सर्वाधिक वृद्धांचा देश बनला आहे? तर बघा, अशा देशामध्ये सर्वाधिक जास्त वृद्ध व्यक्तींची संख्या आहे, तर तो देश आहे दक्षिण कोरिया. म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर दक्षिण कोरियामध्ये जन्मदर प्रचंड कमी झालेला आहे आणि जीवनमान वाढले आहे. यामुळे काय झालं आहे, तर वृद्ध लोकसंख्येचा टक्का मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, ज्यामुळे तो जगातील सर्वाधिक वृद्धांचा देश बनलेला आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे, भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले. किती वेळा भारताचे पंतप्रधान होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 वेळा, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन. तर बघा, डॉक्टर मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 या कालावधीत भारताचे पंतप्रधान होते आणि त्यांनी 2 टर्म म्हणजेच 2 वेळा पंतप्रधानपद भूषवलेलं आहे. त्यांचा कालावधी पण लक्षात असू द्या, 2004 ते 2014. पुढचा प्रश्न पाहूया, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने कोणत्या वेबसाईट आणि ॲपचा शुभारंभ केलेला आहे? बघा, वेबसाईट आणि ॲप आहे ते राष्ट्रपर्व, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे, राष्ट्रपर्व. तर राष्ट्रपर्व ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जो देशभक्ती आणि भारतीय सैन्याच्या यशस्वी कामगिरीवर लक्ष केंद्रित करते आणि ही साईट संरक्षण मंत्रालयाने सुरू केली. कुणी सुरू केले ते लक्षात असू द्या, संरक्षण मंत्रालय. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर मनमोहन सिंग हे RBIचे कितवे गव्हर्नर होते? तर डॉक्टर मनमोहन सिंग हे RBIचे 15वे गव्हर्नर होते, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 1982 ते 85 दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेचे 15वे गव्हर्नर म्हणून काम पाहिलेले आणि त्यांनी देशाच्या आर्थिक धोरणावर मोठा प्रभाव देखील टाकलेला आहे. त्यांच्या कालावधीमध्ये अर्थक्रांती झाल्यासारखी खूप डेव्हलपमेंट झाली होती. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, अमिताभ चॅटर्जी यांची कोणत्या बँकेचे MD आणि CEO म्हणून निवड झाली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे जम्मू आणि काश्मीर बँक, म्हणजेच डी ऑप्शन करेक्ट आहे. अमिताभ चॅटर्जी यांची जम्मू आणि काश्मीर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, मेलबोर्न क्रिकेट क्लबने भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूला मानद सदस्यत्व बहाल केलेले आहे? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे सचिन तेंडुलकर, म्हणजे सी ऑप्शन. तर मेलबोर्न क्रिकेट क्लब म्हणजेच MCCने क्रिकेट क्षेत्रात अपार योगदान दिल्याबद्दल सचिन तेंडुलकर यांना मानद सदस्यत्व दिलेलं आहे. तसंच MCC ही जगातील प्रतिष्ठित क्रिकेट संस्था आहे. पुढचा प्रश्न पाहूया, मुंबई राज्य या द्विभाषिक राज्याची स्थापना डॅश डॅश रोजी झाली? तर बघा, इथं महाराष्ट्र राज्य नाही तर मुंबई राज्य विचारले आणि ह्याची द्विभाषिक राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 1 मे 1960ला काय झालेलं आहे, तर मुंबई राज्याची पुन्हा विभाजन करून गुजरात आणि महाराष्ट्र असे 2 स्टेट निर्माण झालेले आहेत. तर या दिवशी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन देखील आपण सेलिब्रेट करतो. पुढचा प्रश्न आहे, 1 जुलै 1998 रोजी डॅश डॅश या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले? तर 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करण्यात आलेले आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. आणि धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार हा जिल्हा स्वतंत्र निर्माण करण्यात आला होता. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वतरांग आहे. बघा, हा जो आपला महाराष्ट्र आहे, तर या महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर अशा प्रकारे सातपुडा पर्वतरांग आहे, जी की खूप महत्त्वाची आहे आणि जी अमरावती जिल्ह्यात सर्वात उंच आहे आणि पर्यावरणदृष्ट्या देखील खूप महत्त्वाची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? तर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे वैराट, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. वैराट हे सातपुडा पर्वतरांगेतीलच शिखर आहे, जे अमरावती जिल्ह्यातलं सर्वात उंच शिखर आहे आणि हे देखील कसं आहे, पर्यावरणदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे.
पुढचा प्रश्न पाहूया, डॅश डॅश ही डोंगर रांग कृष्णा व भीमा नद्यांचा जलविभाजक आहे. तर बघा, कृष्णा आणि भीमा नद्यांचे जलविभाजक असणारी रांग आहे शंभू महादेव डोंगर रांग. तर आपला जो महाराष्ट्र आहे, तर या महाराष्ट्रामध्ये इकडे असं सह्याद्री पर्वत आहे, अगदी उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे आणि त्यानंतर ह्या सह्याद्री पर्वतातून अशा वेगवेगळ्या रांगा जातात, जसं की शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट, हे ज्या सर्व रांगा आहेत त्याचा सिक्वेन्स एक पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि त्याची एक ट्रिक्स पण सांगितलेली आहे कशा पाठ करायच्या, याच्यामध्ये नदी कोणती आहे आणि पर्वतरांग कोणती आहे याची व्यवस्थित ट्रिक्स पाहून घ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, पुल्लर लेणी डॅश डॅश जिल्ह्यात आढळतात. तर पुल्लर लेणी ही नागपूर जिल्ह्यात आढळतात, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ही लेणी जी आहे नागपूर जिल्ह्यातली ती ऐतिहासिक स्थळ म्हणून गणली जाते आणि त्या प्राचीन बुद्धकालीन लेणी आहे. पुढचा प्रश्न पाहूया, नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. बघा, कर्नाळा, अर्नाळा, नरनाळा असे 3 आहेत वेगवेगळे. त्याचं डिटेलमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली माहिती आहे, तर तुम्ही ते पण पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला फास्ट रिव्हिजन करण्यासाठी महत्त्वाचं राहील. तर नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यात आहे, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि नरनाळा किल्ला सातपुडा पर्वतरांगेत स्थित आहे. कोणत्या पर्वतरांगेत आहे असं विचारलं तर तेही लक्षात असू द्या, तो आहे सातपुडा पर्वतरांगेत. किल्ला ऐतिहासिक आणि पर्यटकासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश डॅश नदीच्या तीरावर वसलेली आहे. तर जगप्रसिद्ध अशी ही अजिंठा लेणी वाघूर नदीच्या तीरावर वसलेली आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. अजिंठा लेणी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे आणि ही जी लेणी आहे ती प्राचीन भारतीय कला, संस्कृती आणि बौद्ध धर्माचा वारसा दर्शवत आहे, म्हणून ती महत्त्वाची आहेत. तर बघा, इंटरनॅशनल लेवलला पण त्याची दखल घेऊन सांस्कृतिक वारसा म्हणून त्याला आपण जपत आहोत. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पुणे जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. मग पहिला क्रमांक कोणता आहे, तर पहिला क्रमांक आहे अहमदनगर. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वतरांग आहे. हे डबल झालेलं आहे क्वेश्चन, आत्ताच आपण पाहिला. आणि ही पर्वतरांग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या दरम्यान म्हणजे सीमा बनवते. बघा, हा जो महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्र आणि वरती कोणता आहे, मध्य प्रदेश, MP. तर याच्या मधोमधी आपली महाराष्ट्राची आणि मध्य प्रदेशची बाउंड्री दर्शवत आहे, म्हणून ती सातपुडा पर्वत एक महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे. किती प्रशासकीय विभागात विभागणी झालेली आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 6. तर 6 प्रशासकीय विभाग कोणते आहेत, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. हे नाव देखील लक्षात असू द्या. कोकण म्हणजेच मुंबई पण म्हणतो त्याला आपण, कोकण, दुसरं आहे पुणे, तिसरं आहे नाशिक, चौथा आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि 5वा आहे अमरावती आणि 6 आहे नागपूर. तर अशा प्रकारे हे प्रशासकीय विभाग आहेत 6. पुढचा प्रश्न पाहूया, कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा. आता महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतात जे घाट आहेत तर हे आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. तर मग बघा, प्रथमतः आहे थळघाट, नंतर आहे कुंभारली घाट, नंतर आहे फोंडा आणि खाली आहे आंबोली. तर आंबोली घाट सगळ्यात खाली आहे हे तर सर्वांना माहिती आहे आणि थळघाट वरती आहेत सर्वात, म्हणजेच थळ आणि आंबोली असणारे 2 ऑप्शन आहेत. पण थळघाट आणि कुंभारली घाट हा थळघाटाच्या नंतर आहे, म्हणजेच आपलं फर्स्ट ऑप्शन इथे करेक्ट आहे. थळघाट, कुंभारली घाट, फोंडा घाट आणि आंबोली घाट. कोकणातील घाटांची रचना कशी ही दक्षिणेकडे चाललेली आहे. आता थळघाट कुठं आहे, तर थळघाट आहे रायगड जिल्ह्यात. थळघाट कुठे आहे, तर थळघाट आहे रायगड जिल्ह्यात. तसंच कुंभारली घाट कुठे आहे, कुंभारली घाट रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याची दरम्यान आहे. फोंडा घाट कुठं आहे, तर हा रत्नागिरी आणि सांगली जिल्हा. तसंच आंबोली घाट सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तर अशा प्रकारे हे जिल्ह्यांचे नावं किंवा कोणत्या जिल्ह्यांच्या दरम्यान किंवा कोणत्या शहराच्या दरम्यान कोणता घाट आहे ह्याचं पण तुम्ही अभ्यास करायला हरकत नाही किंवा ओव्हरलुक करून ठेवा. नंतर पुढचा प्रश्न आहे, मांजरा पठार कुठल्या भागात आहे. तर मांजरा पठार हा मराठवाड्यात आहे, म्हणजे मराठवाडा जो रिजन आहे तिथे हा मांजरा पठार आहे. तर मांजरा नदी ही गोदावरीची उपनदी आहे आणि हे पठार शेतीसाठी महत्त्वाचे मानलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत. तर भामरागड टेकड्या ह्या गडचिरोली जिल्ह्यात स्थित आहेत, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. गडचिरोलीचा जो भामरागड प्रदेश आहे किंवा तो जो रिजन आहे तो नक्षली एरिया म्हणून आपण ओळखलं जातो त्याला.
किंवा नक्षलवाद म्हणून प्रभावित क्षेत्र आहे ते. तसंच हे गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि अगदी जंगलांनी आच्छादित हा प्रदेश आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे? तर बघा खाली 4 सेंटेन्स दिलेत आणि त्याच्यामधलं आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, अगोदर वाचून घेऊया. अहमदनगर औरंगाबाद विभागापेक्षा मोठा आहे. पुढचा आहे अहमदनगर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा आहे. तर अहमदनगर औरंगाबाद विभागापेक्षा मोठा आहे का? तर नाही, हे चूक आहे. मग दुसरं काय, अहमदनगर महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा आहे. तर हे सेंटेन्स कसं आहे? बरोबर आहे. म्हणजेच आपलं सेकंड सेंटेन्सच बरोबर आहे. तरी आपण पुढचे सेंटेन्स वाचायला हरकत नाही. अहमदनगर पुण्याच्या जवळ आहे. अहमदनगर मोठे शहर आहे. तर हे पुण्याच्या जवळ आहे, पण करेक्ट सेंटेन्स आपलं 2 नंबरचं असल्यामुळे आपण 2 नंबरच्या पर्यायाला टिक करणार आहोत. तर अशा प्रकारे सेंटेन्स येतात जे की आपल्याला परीक्षेमध्ये कन्फ्युजन करू शकतात. आता अहमदनगर पुण्याच्या जवळ आहे, पण अहमदनगर हे शहर अगदी पुण्याच्या जवळ आहे का? नाही. तर अहमदनगर जिल्हा वेगळा आहे, पुणे जिल्हा वेगळा आहे. हां, ते दोन्ही जिल्ह्यांच्या बॉर्डर लागून आहेत, पण ते शहरांचा जर विचार केला तर ते अगदी जवळ नाहीत. म्हणून हे सेंटेन्स आपण रॉंग ठरवूया. आणि अहमदनगर मोठे शहर आहे. हे मोठे शहर जरी असले तरी महाराष्ट्रात त्याच्यापेक्षाही मोठे शहर आहेत ना, म्हणून आपलं हे करेक्ट सेंटेन्स राहणार नाही. अगदी पूर्णपणे बरोबर म्हटलं तर 2 नंबरचं सेंटेन्स आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे? आता सीमा म्हणजे सीमा नावाची मुलगी नसून आपले जे बॉर्डर आहेत महाराष्ट्राला लागून, तर या बॉर्डरला कोणते कोणते आता समजा ही महाराष्ट्राचं मॅप आहे. वरती काय आहे? मध्य प्रदेश आहे, इकडे छत्तीसगड आहे, तसंच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या बॉर्डर आपल्याला लागून आहेत. परंतु त्यांनी काय विचारले, ह्या ज्या सीमा लागून आहेत तर त्याच्यामध्ये कोणती चुकीची आहे? तर बघा, पहिला आहे गुजरात महाराष्ट्राच्या ईशान्येला आहे. आता मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं महाराष्ट्राच्या चारही बाजूनी कोणत्या कोणत्या दिशा आहेत ते. तर महाराष्ट्राच्या ईशान्य दिशा कोणती? ही दिशा आहे ईशान्य दिशा. आणि गुजरात इकडे आहे का? तर नाही, गुजरात इथे आहे, म्हणजेच गुजरात आहे वायव्य दिशेला. म्हणून आपलं हे कसं आहे? चुकीचं आहे. पुढचं आहे मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. तर बघा, हे महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे का? हे उत्तरेला उत्तर पण देऊन टाकले. मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे का? नाही. तर मध्य प्रदेश कुठे आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे. म्हणजेच हे देखील कसं आहे? चुकीचं आहे. आणि विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे. तर विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या दक्षिणेला नसून कुठे आहे? तर तो आहे उत्तरेकडे, म्हणून हे देखील चुकीचं आहे. म्हणजेच कोणती सीमा चुकीची आहे म्हटलं तर वरीलपैकी सर्वच सीमा आपल्या चुकीच्या आहेत. म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट राहील. पुढचा प्रश्न पाहूया. पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बोरघाट, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. तर बोरघाट किंवा खंडाळा घाट हा पुणे आणि मुंबई यांना जोडतो आणि हा महत्त्वाचा व्यापारी व वाहतुकीचा मार्ग देखील आहे आणि जी पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड म्हणून देखील ओळखली जाते. तर पुढचा प्रश्न आहे औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन हिंगोली. औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंग जे आहेत तर त्याच्यापैकी एक आहे जे हिंगोली जिल्ह्यात स्थित आहे आणि हे धार्मिक स्थळ तसंच स्थापत्य व ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं देखील मानलं जातं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे इन डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आणि ॲनालिसिस क्वेश्चनचं केलेलं आहे. तर अगदी सगळ्या एक्झाम तुम्ही देणार असाल, कोणतीही सरळ सेवेची असो कंबाईनची असो, तर त्यासाठी आपल्याला हे जे क्वेश्चन आपण इथे पाहतो ते खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत. कारण पाठीमागचे क्वेश्चन मी काय सगळेच क्वेश्चन फ्रेम केलेले नाहीत मनाने, तर पाठीमागच्या क्वेश्चन पेपरमध्ये कोणते प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यावरून आपण हे क्वेश्चन घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला पेपर ॲनालिसिस करायची जास्त प्रकारे गरज पडणार नाही. तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ पाहून पण गेस करू शकता की हा अशा प्रकारे क्वेश्चन फ्रेम होत आहे, अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅकल करायला हरकत नाही. तर ह्याच्यासाठी आपण इथे क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे. आपलं फक्त चॅनल क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजसाठीच अवेलेबल आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त आपले व्हिडिओ मित्रांना शेअर करा, जास्तीत जास्त लाईक देत चला, जेणेकरून मलाही थोडी प्रेरणा भेटेल. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.